मग प्रेत जर सिद्ध करायचं असेल तर कोणतं प्रेत हे ताकदवर असते, तर हे त्या कवटीला लागलेलं पूर्णपणे स्किन किंवा चरबी कातडे हे पूर्णपणे काढून टाकतात. डोळे असतील तर डोळे, पण ही पंचकाची रात्र होती. म्हणजे पंचक हे लागलेलं होतं. आता पंचक म्हणजे काय, प्रत्येक व्यक्ती एका पटकन स्मशानाच्या बाहेर पडतो, गाड्या काढतो आणि आपापल्या घरी निघून जातो. ओम सत नमो जी आदेश गुरुजी को आदेश बड़े बहुत दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत चंद्रनाथ सापुरी चरण सिद्ध सत्पुरुष भजती गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश, नवनाथ चौऱ्याऐंशी दोघ आदेश, अलक निरंजन आदेश. तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये. पहा, तंत्र एक असे शास्त्र आहे ज्याच्यामध्ये काहीही अशक्य नाही. गूंगा सुनने लगता है, बेजुबान बोलने लगता है, लंगड़ा चलने लगता है और प्रेत भी याऊत खड़ा हो जाता है. हे म्हणजे तंत्र आहे. आपण ज्याचपर्यंत हे ऐकलं हे मुळामध्ये सत्यच आहे. तंत्रात अनेक सामर्थ्यवान असे तांत्रिक, सिद्ध पुरुष, संत या भारतवर्षामध्ये झाले आणि वर्तमान स्थितीमध्ये आहेत सुद्धा. जसे तुमचे आमचे एक जग आहे जे आपल्याला एकमेकांना दिसते, तसेच एक जग असे सुद्धा आहे ज्याला तंत्राचे जग म्हटले गेलेलं आहे, जे सामान्य जणांना इझिली दिसत नाही, परंतु एका भक्ताला किंवा एखाद्या साधकाला किंवा एखाद्या तंत्रजाणकाराला तंत्राच्या किंवा भक्तीच्या जोरावरती ते दिसू शकते. जसे तंत्र चांगल्या कामासाठी चालवतात, चांगल्या कार्यासाठी चालवतात, तसेच तंत्र हे वाईट कार्यासाठी सुद्धा चालवले जातात. 21st सेंचुरीमध्ये असाल किंवा जेन झी असाल, या तंत्र, करणी, भूत, प्रेत, पिशाच, शाकिनी, डाकिनी, यक्षिणी या नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एंटिटीज, आत्मे, भूत, प्रेत, बाधा या होत्या, आहेत आणि सदैव राहतील सुद्धा. जसा दिवस आहे तशी रात्र आहे, जसा प्रकाश आहे तसा अंधार आहे, जसे चांगले आहेत तसे वाईट कर्मसुद्धा आहेतच की. जर आपण देवतांचं अस्तित्व मान्य करतो तर निश्चितपणे तिथे दैत्यांचं सुद्धा अस्तित्व हे राहिलेलं आहे. आजचा मुख्य विषय आहे प्रेत. याबद्दल तुम्ही कधीही न ऐकलेली माहिती आजच्या भागामध्ये तुम्ही ऐकणार आहात, त्यामुळे हा भाग संपूर्णपणे स्किप न करता पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा. एखादा व्यक्ती मरण पावल्याच्या नंतर शास्त्राप्रमाणे 13 दिवस त्याचा आत्मा या पृथ्वी तलावरती राहतो हे आपण जाणून आहात. ज्या क्षणी त्याचं शरीर सुटते ते मृत पावलेले शरीर आपण प्रेत या नावाने ओळखतो. बरं, आता प्रेताच्या बाबतीमध्ये जरी पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. आता हे 2 प्रकार तुम्हाला समजतील या भाषेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो आता समजून घेऊयात. समजा 2 व्यक्ती मृत झाले, त्यातील एक व्यक्तिरेखा हा नैसर्गिकरित्या मृत झाला आणि दुसरा व्यक्तिरेखा जर अकाली मृत्यू झाला, तर या दोन्ही प्रेतांमध्ये खूप मोठे अंतर आहे. आता अकाली मृत्यू म्हणजे काय हे तुम्ही सर्वजण जाणून आहात. जसे की ॲक्सिडेंट कोणाचा झाला असेल किंवा घातपात झाला असेल किंवा भांडण तंट्यामध्ये एखाद्याचा जीव गेला असेल, विषप्रयोग एखाद्यावरती झाला असेल, पशुपक्ष्यांद्वारे कोणत्या पद्धतीने हानी होऊन एखादा व्यक्तिरेखा गेलेला असेल, करणी बाणामध्ये तंत्रक्रियेद्वारे एखादा व्यक्तिरेखा गेलेला असेल, विहिरीमध्ये किंवा पाण्यामध्ये बुडून एखादा व्यक्तिरेखा गेला असेल, उंच इमारतीवरून पडून एखादा व्यक्तिरेखा गेला असेल. हे म्हणजे थोडक्यामध्ये वेळेआधी किंवा वेळेच्या अगोदर झालेले जेवढे मृत्यू होतात त्याला अकाली मृत्यू म्हटले गेले आहेत. हे सर्व प्रकार अकाली मृत्यूमध्ये येतात. त्यामुळे अकाली मृत्यू झालेल्या व्यक्तिरेखेचं प्रेत आणि नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्या व्यक्तिरेखेचं प्रेत या दोन्ही प्रेतांमध्ये खूप मोठं अंतर आहे. हे आता कसे आहे हे आता आपण समजून घेऊयात. ह्यातला सर्वात मोठा साम्य कुठे येतो तर नैसर्गिकरित्या मृत पावलेला जो आत्मा आहे, जे प्रेत आहे, हा 13 दिवसाची त्याची पृथ्वी तलावरची यात्रा संपूर्ण करून तो पुढील योनीसाठी प्राप्त होतो हे आपल्याला शास्त्रसुद्धा सांगते. परंतु जो अकाली मृत्यू झालेला प्रेत आहे हा भयंकर ताकदवर बनतो. याचं रिझन हेच आहे की याच्या प्रेतापासून याचा आत्मा हा विमुक्त होत नाही, तो भटकत राहतो. हा भटकत राहतो सूड घेण्यासाठी, हा भटकत राहतो त्याच्या आत्म्याची तृप्ती करण्यासाठी, हा भटकत राहतो त्याचे राहिलेले उद्दिष्ट किंवा एम पूर्ण करण्यासाठी. परंतु शेवटी हे प्रेत तत्व आहे, यांना स्वतःचं अस्तित्व नाही आहे किंवा यांना स्वतःचं शरीर किंवा पंचतत्वयुक्त शरीर यांच्याकडे नसल्यामुळे हे वायुप्रधान असतात. त्यामुळे यांना कोणतीही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, कोणतीही लालसा, इच्छा, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना एका पंचतत्व म्हणजे एका मानवी शरीराची गरज पडते. आता जसे 2 प्रकार तुम्ही या 2 प्रेतांच्या बाबतीमध्ये समजून घेतले, तसेच अकाली मृत्यू झालेल्या व्यक्तिरेखेच्या म्हणजे अकाली मृत्यू झालेल्या प्रेतांचे सुद्धा 2 भाग पडतात. हे कसे पडतात ते आता आपण समजून घेऊयात. आता अकाली मृत्यू म्हणजे काय, हे कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये येते हे तुम्ही आता जाणून घेतले. आता या अकाली मृत्यू झालेल्या प्रेतांचे 2 प्रकार. त्यातला प्रथम प्रकार येतो की ज्या प्रेताचा कपाल मोक्ष हा झालेला नाही आहे, म्हणजेच ज्याची कवटीही फुटलेली नाही आहे. आणि दुसरा प्रकार येतो की ज्याचा कपाल मोक्ष झालेला आहे, म्हणजे त्याची कवटीही फुटलेली आहे. आता या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे हे आता आपण समजून घेऊयात. आता पुढे जाण्यापूर्वी कपाल मोक्ष म्हणजे काय हे आधी समजून घेऊयात.
तुमच्यापैकी अनेक व्यक्तिरेखांना माहिती आहे, परंतु बरेच व्यक्तिरेखा हे फर्स्ट टाईम हा व्हिडिओ पाहत असेल किंवा या शास्त्राबद्दल माहिती नसेल, त्या अनुषंगाने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा एखाद्या प्रेताचा दाह संस्कार होतो, हा दाह संस्कार करत असताना बऱ्याच वेळाच्या नंतर कवटी फुटलेला आवाज येतो. फटकन जो आवाज येतो याला कपालमोक्ष म्हटले गेलेलं आहे. म्हणजे मनुष्याची जी कवटी आहे ते ब्रह्मरंध्रातनं वर जाऊन म्हणजे मधोमध सेंटर वाईज ती फुटते, याला कपालमोक्ष म्हटलं गेलेलं आहे. आणि आपल्याकडे तर प्रथा अशी आहे की स्मशानवाटिकेमध्ये गेल्याच्यानंतर एखाद्या प्रेताला मुखाग्नी दिल्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तिरेखा पटकन स्मशानाच्या बाहेर पडतो, गाड्या काढतो आणि आपापल्या घरी निघून जातो. त्यामुळे सध्याच्या ह्याच्यामध्ये तर फारसं किंवा पाहण्यात येत नाही आहे की एखादा व्यक्तिरेखा पूर्णपणे संस्कार उत्सवर तिथे थांबलेला असेल. अनेक जण थांबतातही, परंतु जी वर्तमान स्थिती आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. बरं, जेव्हा हा कपालमोक्ष होतो, जेव्हा ती कवटी फुटते, तेव्हा त्या व्यक्तिरेखेच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी केलेले चांगले वाईट कर्म एकत्रित चांगली आणि वाईट ऊर्जा ही संपूर्णपणे क्षणार्धार्थ ती त्याच्या बॉडीतून बाहेर पडते, कपालमधून बाहेर पडते, याला कपालमोक्ष म्हटले गेलेले. याचे सायंटिफिक रिझनसुद्धा मान्य झालेले आहेत. म्हणजे शास्त्रज्ञांनी हे सुद्धा मान्य केलेलं आहे की ज्यावेळेस कपाल फुटते किंवा कपालमोक्ष होतो तेव्हा लहरी किंवा प्रकाशमय स्थितीमध्ये काही ऊर्जा, काही चेतना या त्यांनी त्यांच्या मापन यंत्रावरती मोजलेले सुद्धा अनुभव आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. इंटरनेटवरती तसे व्हिडिओसुद्धा आहेत, तुम्ही ते सर्चसुद्धा करू शकता. हेच रिझन आहे की दाह संस्कार झाल्याच्यानंतर एखादा व्यक्तिरेखा घरी येतो, तर घरी आल्याच्यानंतर तो त्याचे कपडे धुतो आणि स्वतः डोक्यावरून आंघोळ स्वच्छ करून घेतो. त्याच्यामागे हेच रिझन आहे की दाह संस्कार करून आलेला किंवा जे प्रेत आहे त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये केले झालेले पाप आहेत, पुण्य आहेत, जे कपालमोक्षानंतर बाहेर निघालेले आहेत, ते व्यक्तिरेखेच्या अंगावरती राहू नये म्हणून स्वच्छ आंघोळ करण्याची प्रथा आपल्या शास्त्रामध्ये सांगितली गेलेली आहे. बरं, आता प्रेतसंस्कार किंवा दाह संस्कार झाल्यानंतर त्याचा कपालमोक्ष झाला आहे की नाही, मग याच्यातनं नक्की डिफरन्स काय ते आता आपण समजून घेऊयात. तुम्ही यकीन माना, तुम्हाला याच्यावरून एक गोष्ट लक्षात येईल की तंत्र आणि तांत्रिक हे किती खतरनाक असू शकतात, हे आता आपण समजून घेऊयात. तुमची आमची दिनचर्या ही काय असते किंवा सामान्यतः सामान्य व्यक्तिरेखेची दिनचर्या काय असते? सकाळी उठणे, आंघोळ करणे, जेवण नाश्ता करणे, काम असेल, व्यवसाय असेल तिथे जाणे, संध्याकाळी घरी येणे, आपल्या फॅमिलीबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करणे, शांततामय झोप घेणे. म्हणजे बेसिकली आपली जर रुटीन असते दिनचर्याची ती अनुषंगाने प्रत्येकाचीच असते. पण तांत्रिकांची दिनचर्या किंवा रात्रीचर्या ही सामान्य व्यक्तिरेखेप्रमाणे असते का? तर नाही. मग यांची दिनचर्या किंवा रात्रीचर्या कशी असते ते समजून घ्या. सतत तंत्र सिद्ध करत राहणे, सतत ऊर्जा एकत्रित करत राहणे आणि इप्सित कार्य सिद्ध करण्यासाठी सदैव कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये प्रेत सिद्ध करत राहणे हे तांत्रिकांची प्रमुख चर्यामध्ये गणलं गेलेलं आहे. तांत्रिकांचे जेवढे सिद्धी, तांत्रिकांचे जेवढे तंत्र चालतात, 90% तंत्र हे प्रेताद्वारे चालवले जातात. मग प्रेत जर सिद्ध करायचं असेल तर कोणतं प्रेत हे ताकदवर असते, याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. जसे की आपण नैसर्गिकरित्या मरण पावलेल्या व्यक्तिरेखा आणि आपत्कालीन मृत्यूयोगामध्ये मरण पावलेल्या व्यक्तिरेखेतलं जे प्रेत कोणतं सिद्ध किंवा कोणतं पॉवरफुल ताकदवर आहे हे तुम्ही समजून घेतलेलं आहे. त्यामुळे या तांत्रिकांना जे ताकदवर प्रेत असते हे याच्या शोधामध्ये सतत असतात. या तांत्रिकांचा दिनचर्या किंवा रात्रीचर्यामधला सर्वात अविभाज्य घटक, अविभाज्य भाग किंवा ज्याला आपण म्हणू सर्वात मोठी कामगिरी ही कुठे येते की अकाल मृत्यू झालेल्या प्रेताचे यांना मुंड हवे असते, ज्याला नरमुंड म्हणतात, सोप्या भाषेमध्ये खोपडी. ते मिळवण्यासाठी हे अहोरात्र परिश्रम घेतात. बरं, आता खोपडी उचलून आणणे म्हणजे कोणत्याही व्यक्तिरेखेचे नाही, ज्या व्यक्तिरेखेचा आपत्कालीन मृत्यूमध्ये योग झालेला आहे आणि ज्याची खोपडीचा मोक्ष झालेला नाही, जसं की आपण मागाशी समजून घेतले कपालमोक्ष ज्याला म्हटलं गेलेलं आहे, तर अशी न फुटलेली कवटी मिळवण्यासाठी खऱ्या अर्थी यांचा उठाटोह हा सदैव चालू असतो. त्यामुळे ज्यावेळेस असे आपत्कालीन मृत्यू एखाद्या ठिकाणी एखाद्या विभागामध्ये होत असतात किंवा होतात, निश्चितपणे अशा या तांत्रिकांची नजर ही त्या विभागामधल्या असलेल्या त्या प्रेतावरती असते. जर यांच्या हाती ते प्रेत किंवा कपाळमोक्ष न झालेली कवटी लागली तर हे त्या कवटीला लागलेलं पूर्णपणे स्किन किंवा चरबी, कातडे हे पूर्णपणे काढून टाकतात. डोळे असतील तर डोळे, पण थोडक्यामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेतली जी कवटी आहे ती पूर्णपणे त्याच जवळच्या पाण्यामध्ये स्वच्छ करून ते क्लीन करतात. आणि विशेष अशा तंत्रक्रियेद्वारे विशेष अशा रात्री त्या प्रेताच्या कवटीला म्हणजे त्या प्रेताला सिद्ध करण्याचं कार्य हे तांत्रिक लोक करतात. आणि ज्यावेळेस हे प्रेत सिद्ध होते
तेव्हा त्याच्याकडनं याला वचनामध्ये बांधून घेतलं जातं. थोडक्यामध्ये सोप्या भाषेमध्ये त्याला कैद केलं जातं. त्यांचे जे कार्य आहे, चांगले असो अथवा वाईट असो, ते कार्य करण्यासाठी त्या प्रेताला भाग पाडले जाते. याला म्हणतात प्रेत कैद करणे. तुम्ही अनेक सिरियल, इवन मूवीजमध्ये अनेक वेळा ऐकलंसुद्धा असेल की दुष्ट तांत्रिकांनी अमुक अमुक आत्म्याला, प्रेताला बंधित करून ठेवले, बंधन करून ठेवले, कैद करून ठेवले. हे जसं आपण पाहिलं, कोणी बाटलीमध्ये कैद करतो, कोणी तंत्रविद्येतल्या कोणकोणत्या प्रकारामध्ये कैद करतो, कोणी पिटोरमध्ये पण कैद करतो. हे रिॲलिटी असते का? 100% रिॲलिटी असते. तांत्रिकांकडे तेवढी ऊर्जा, सामर्थ्य असते. जे सिद्ध तांत्रिक असतात ते प्रेतांना कैद करून ठेवू शकतात. आणि ज्या ज्या वेळेस वाटेल त्या त्यावेळेस त्या प्रेतांकडनं जे इप्सित कार्य करून घ्यायचे आहे, चांगले अथवा वाईट, ते करूनसुद्धा घेऊ शकतात. तुम्ही विचार करू नाही शकणार अशा पद्धतीचे कार्य एखादा तांत्रिक एखाद्या प्रेताकडनं करून घेऊ शकतो. त्यामुळे अनेक न्यूजपेपर किंवा न्यूजमध्ये तुम्ही हे सुद्धा ऐकलेलं असेल की एखाद्या स्मशानातून 10 संस्कार झाल्याच्यानंतर सेकंड डेला पाहिलं तर तिथे कवटी गायब आहे. काही गाडलेल्या मुर्द्यांचे मुर्देसुद्धा गायब आहेत. हे कुठेतरी त्याचे रिझन किंवा द्योतक आहेत. याला रिझन हे तांत्रिक आहेत. त्यामुळे तांत्रिक हे तंत्रक्रियेद्वारे प्रेत हे तर सिद्ध करतातच. आणि याच्यामध्ये प्रेत सिद्ध करण्याच्या काही प्रक्रिया अशा पद्धतीच्या असतात ज्याच्यामध्ये प्रेत काही कालावधीसाठी का होईना उठून बोलते सुद्धा. हे सुद्धा वास्तव आहे. यावरतीच आधारित एक सत्य घटना आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. तांत्रिक आणि तंत्र हे तर दूरच राहू द्या, परंतु एखाद्या प्रेतामध्ये किती ताकद येऊ शकते हे तुम्हाला आजच्या उदाहरणावरनं लक्षात येईल. अगदी 20-25 वर्षापूर्वीची घटना आहे. एका खेडेगावामध्ये एका युवकाचे अकाली मृत्यू झाले. अकाली मृत्यू झाल्याच्यानंतर त्याची त्याच्या बॉडीच्या भोवती सर्वजण बसलेले होते. रात्री 10 वाजण्याची वेळ होती आणि पंचकाची रात्र होती. म्हणजे पंचक हे लागलेलं होतं. आता पंचक म्हणजे काय हे तुम्ही सर्च करू शकता. ज्यांना माहिती आहे त्यांना माहितीच आहे. प्रेताभोवती बसून विलाप तर चालू होताच, परंतु कुठून तरी एक काळ्या रंगाची मांजर आली. पूर्णतः काळ्या रंगाची मांजर होते. आणि या काळ्या रंगाच्या मांजराने ते प्रेत उडी मारून ओलांडले. ज्या क्षणी ते प्रेताला त्या काळ्या मांजराने उडी मारून ओलांडले, ते मांजर तिथेच मृत झाले. आणि जे प्रेत होते ते पूर्णपणे कमरेखालनं 3 वेळेस हलून स्माइली फेसमध्ये झोपून राहिलेले होते. त्या प्रेताच्या किती आणि कोणकोणत्या शांत्या कराव्या लागल्या याचा विचारही करू नका. हे वास्तव आहे. त्याच्यामुळे प्रेताचे जे द्वार सांगितले गेलेले आहेत, ज्या द्वारातनं, ज्या होलमधून आत्मा एक्झिट होतो आणि दुसरा आत्मा एंटरसुद्धा होऊ शकतो, त्यामुळे ते बुजवले जातात कापसाच्या रूपाने. नाक असेल, कान असेल, हे त्याच्यामागे खऱ्या अर्थी तर रिझन आहे. म्हणून तंत्र आणि तांत्रिक हे कोणत्या लेवलला जातील आणि कोणत्या लेवलला जाऊ शकतील याचा विचार सामान्य व्यक्तिरेखेला समजण्याच्याही पलीकडचा आहे. आणि जे आत्ता सांगितले तो तर एक फक्त पार्ट आहे. तंत्राचे असे कितीतरी पार्ट आहेत जे जटिलातले जटिल क्रिया याच्यामध्ये केल्या जातात. यासाठी यकीन माना, कोणाच्या मान्या न मान्यानी या तंत्र, या ऊर्जा, या गोष्टी यांचं अस्तित्व कधीही कोणी मिटवू शकणार नाही. या सर्व गोष्टी, अशा अनेकशा घटना मी स्वतः माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये अनेक वेळा रिअलाईज केले आहेत, फीलसुद्धा केलेले आहेत. प्रत्येकाचा साधना मार्ग असेल, भक्ती मार्ग असेल, हा वेगळा आहे. जे साधना करतात, भक्ती करतात, कवच सिद्ध करतात, यांच्यावरती शक्यतो या प्रेतांचे आक्रमण हे सहसा होऊ शकत नाही. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. म्हणून तर आज तागायत चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सदैव सात्विक देवी देवतेचं पूजन किंवा आध्यात्मिक प्रगती होणारे कवच याची सिद्धी ही तुम्हाला सदैव आम्ही शिकवत आलो. चंडी कवच असेल, नारायण कवच असेल, हनुमान कवच असेल, शाबरी कवच असेल, अनेकांच्या घराघरामध्ये चालणारे बजरंग बाण असेल. आणि यकीन माना, ज्या ज्या साधकांनी भगवती माता चामुंडा असेल, बगलामुखी असेल, नवनाथ महाराज असेल, बजरंगबली असेल, शाबरी देवी असेल किंवा जेवढे सात्विक देवी देवता असेल, त्यांनी यांची शरणागती घेतली. जे कवच त्यांनी सिद्ध केले त्यांच्यावरती कोणत्याही पद्धतीचे तंत्र, कोणत्याही पद्धतीचे तांत्रिकांची क्रिया, खास करून प्रेतसिद्धी, प्रेतांद्वारे केलेले कर्म क्रिया या सहसा चालू शकत नाहीत. यासाठी सदैव घराघरांमध्ये बजरंग बाण होणे हे का महत्त्वाचे आहे, हा संदेश, ही महती सदैव आम्ही चॅनलच्या माध्यमातून देत आलो. व्हिडिओ असतील, लाईव्ह असतील, मी सदैव तुमच्यापर्यंत बजरंग बाणची महिमा, किमिया हे पोहोचवण्याचा सदैव प्रयत्न केला. आणि मला आनंद वाटतो की संबंध महाराष्ट्रामध्ये बजरंग बाण
करा हे सांगण्यासाठी सुद्धा किंवा सांगणारसुद्धा किंवा बजरंग बाणची माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, इव्हन भारताच्या बाहेरमध्ये सुद्धा पसरवण्यामध्ये आपल्या नाथ शाबर सेवेकर या चॅनलचं योगदान आहे निश्चितपणे. फुल नाही फुलाची पाकळी असेल, परंतु 100% आहे. जो प्रचार बजरंग बाणचा आजपर्यंत झाला, अनेक साध्वी, साधक, माता, भगिनी, अनेकांनी बजरंग बाण हे दीक्षेद्वारे शिकून स्वतः त्यांच्या घरामध्ये बसून त्याचे अनुष्ठान सिद्ध केले. प्रत्येकाच्या भक्तीनुसार प्रत्येकाला अनुभव हे येत गेले. अनेकांचे संसार वाचले, अनेकांवरती झालेली करणी क्रिया किंवा भानामतीसारखे जटिल प्रयोग किंवा पिढीगत चालता आलेले कुप्रयोग ह्या बजरंगबलीने तोडून टाकले. ही किमया, ही महती होती ती बजरंगबलींची होती. ते सामर्थ्य बजरंगबलीचं होतं. हनुमंतांनी कुणाला नाही प्रचिती दिलेली, बजरंगबलीने प्रचिती कुणाला नाही दिलेली. प्रत्येक युगामध्ये बजरंगबलीने प्रचिती प्रत्येक भक्ताला देत आलेले आहेत. ज्या तुलसीदासजी महाराजांनी रामचरितमानस लिहिला, ज्यांनी बजरंग बाण लिहिले, या तुलसीदासजी महाराजांची सुद्धा रामाची भेट ही बजरंगबलीनेच घडवलेली होती. वर्तमान स्थितीमध्ये आपल्या घराघरांमध्ये बजरंग बाण चालतात. अनेकांचे अनुभव आहेत, अनुभव एवढे आहेत, प्रत्येक अनुभव हा मी तर शेअर करू शकत नाही. मी वारंवार हेच बोलत आलो, कारण दररोज जर एक अनुभव जरी टाकत बसलो तर दिवसाचे एक म्हणताना 30 दिवसांचे 30 अनुभव नुसते चॅनलवरती फक्त पडत जातील. तात्पर्य एकच आहे की जो व्यक्तिरेखा बजरंगबलीची ध्वजा त्याच्या खांद्यावरती घेऊन चालेल तो भूत, प्रेत, पिशाच यांना कधीही घाबरणार नाही. उलट भूत, प्रेत, पिशाच हे बजरंगबली सहित बजरंगबलीच्या साधकांना घाबरतात, हे स्वतःच सत्य आहे. आणि तुम्ही एक गोष्ट सदैव लक्षात घ्या, चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही साधकाने कोणती एखादी जरी दीक्षा ही प्राप्त केलेली असेल, भलेही बजरंग बाण असेल, चंडी कवच असेल, नारायण कवच असेल किंवा हल्लीच दिल्या गेलेली बगलामुखी मातेची दीक्षा असेल, आमच्या चॅनलच्या माध्यमातून वैयक्तिक अनुभव असा आहे की एखाद्या व्यक्तिरेखेने एक दीक्षा घेतल्याच्या नंतर त्यांनी रिमेनिंग राहिलेल्या दीक्षासुद्धा घेतलेल्या आहेत. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आणि हा गर्व नाही, हा अभिमान आहे. कारण दीक्षेच्या माध्यमातून ईच अँड एव्हरीथिंग पर्टिक्युलर ती माहिती टॉप टू बॉटम ते ज्ञान हे तुम्हाला आम्ही देण्याचा सदैव प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे चॅनलच्या माध्यमातून जेवढे यापूर्वी व्हिडिओ प्रकाशित झाले, भले मग करणी भानामतीचे असतील किंवा या करणी भानामतीपासून स्वतःचं प्रोटेक्शन कसं करावं, कोणत्या वस्तूंपासून गोष्टींपासून लांब राहावं, यावरती अनेकशे व्हिडिओ हे मी आजपर्यंत केलेले आहेत. तुम्ही ते सुद्धा पाहू शकता. आणि येणाऱ्या 9 तारखेला जी बजरंग बाणची दीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा सहभाग हा नोंदवू शकता. बजरंग बाणची दीक्षा घेण्यासाठी तुम्हाला कुठेही येण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून झूम या ॲपद्वारे लाईव्ह रात्री 9 ते 10 या 1 तासाच्या कार्यक्रमामध्ये बजरंग बाणचा संपूर्ण विधी हा समजून घेऊ शकता. त्याचं रेकॉर्डिंग असेल, PDF असेल, हे सुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती भेटणार आहे, जे की तुमच्याजवळ लाईफ टाईम सेव्ह राहणार आहे. याचा फायदा काय होतो की ज्यावेळेस तुम्ही बजरंग बाणचं अनुष्ठान तुमच्या घरामध्ये कराल त्यावेळेस तुम्ही ते रेकॉर्डिंग पाहून टॉप टू बॉटम न चुकता बजरंग बाणचं पूर्णपणे अनुष्ठान घरामध्ये करू शकता. हा सर्वात मोठा फायदा याच्यामध्ये आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या म्हणजे येणाऱ्या 9 डिसेंबरला होणाऱ्या बजरंग बाणच्या दीक्षेमध्ये तुम्ही तुमचा सहभाग जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्यावरती कॉल करून नोंदवू शकता. आशा आहे इतर भागांप्रमाणे प्रत्येकच भागामध्ये मी काही ना काही विशेष माहिती देण्याचा प्रयत्न सदैव केलेला आहे. आणि आजच्या भागामध्ये जी माहिती तुम्हाला दिली ही निश्चितपणे यदाकदाचित किंवा फ्युचरमध्ये परंतु तुमच्या ज्ञानामध्ये सदैव एक पद्धतीची भर ठेवणारी असणारी ठरलेली असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना सत्नम आदेश गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.